पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतया। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झनी जडो देसी। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू,
अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या पवित्र संकल्पातून संपन्न होत असलेला आपला हा चिंतन प्रवाह आणि त्या प्रवाहातील आजच्या 6व्या दिवसामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत। गेली 5 दिवसापासून आपण सर्वजण जगद्गुरु तुकोबारायांच्या या मंगलाचरण प्रकरणातील अभंगाचं चिंतन करत आहोत। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो। आपण अभंगाच्या पहिल्या चरणातल्या बऱ्याच कड्यांचा विचार कालपर्यंत केलेला आहे। तुकोबारा इथं देवाकडं आशीर्वादरूप मंगल आणि वस्तुनिर्देशरूप मंगल करतायत। देवाकडे आशीर्वाद मागतात की देवा माझी चित्तवृत्ती अखंड आपल्या चरणाजवळ राहावी। याचा आपण विचार केला। दुसरा विचार म्हणजे आपण हरी या संबोधनाला चिंतनामध्ये घेऊन तुकोबारायांनी पंढरीनाथ परमात्म्याला हरी हे विशेषण का दिले याचाही विचार केला। त्यानंतर भगवंताचे समचरण समदृष्टी याचा कालपर्यंत आपण विचार केलेला आहे। देवाची दृष्टी सम आहे याचा विचार करत असताना आपण 2 पद्धतीने विचार केला की हा परमात्मा समदृष्टी आहे म्हणजे कोणत्याही निमित्तानं याच्याकडे आपण जाऊ, मग तो वैरभाव असो, सख्यभाव असो, काम्यभाव असो, सोयरेपणानं असो, पण याच्याशी आपण कोणताही संबंध जोडला की हा त्याला समानच फल देतो मोक्षरूपी, म्हणून याची दृष्टी सम आहे। आणि दुसरा एक अर्थ आपण भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या संबंधानं करताना असा केला की अन्य अवतारामध्ये भगवंताची दृष्टी सम आहे पण फलत्व अवच्छेदकानं, फल देण्याच्या दृष्टीनं, परंतु भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर याची जी समदृष्टी आहे ते नुसतं फलत्व अवच्छेदकानं आहे असं नाही, तर क्रियेच्या दृष्टीनं सुद्धा हा परमात्मा सर्वांना समदृष्टीनंच पाहतो। येणारा भक्त कसाही असो, कोणीही असो, त्या सगळ्यांना आपल्या चरणाजवळ जागा देणारा हा परमात्मा पंढरीनाथ आहे। दिनाचा सोयरा पांडुरंग आहे, अशा दृष्टीनं याची दृष्टी सम आहे याचा कालपर्यंत आपण विचार केलेला आहे। वास्तविक पाहता तुकोबारायांनी पुढं जे देवाचं लक्षण सांगितलेलं आहे त्यामध्ये विटेवरी साजिरी अशी 2 लक्षणे इथं तुकोबाराय सांगतात। देवा ज्या अवतारामध्ये तुम्ही समचरण धारण करून समदृष्टी धारण करून विटेवरती उभे आहात, भगवान विटेवर उभा आहे। आद्यगुरु शंकराचार्यसुद्धा पांडुरंगाष्टकामध्ये म्हणतात तडिद्वास सन्नील मेघावभासम रमामंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम। वरम तु इष्टिकायाम, इष्टिका म्हणजे वीट, आणि त्या विटेवर हा परमात्मा समान पाय जोडून उभा आहे। वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम। का हो महाराज, हा परमात्मा विटेवरच का उभा आहे याच्या संबंधानं साधू संतांनी वेगवेगळे विचार विद्वजनांच्या मुखातून आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत। वास्तविक पाहता भगवान श्री पंढरीश परमात्मा जे पंढरपूरला आले आणि जे विटेवर उभे राहिले किंवा पंढरपुरात उभे राहिले याला कारण कोण आहे हो, तर याला कारण आहे भगवान आपलं भक्तराज श्री पुंडलिक। पुंडलिकासाठी परमात्मा पंढरी क्षेत्रात आले। अनेक उदाहरणं आहेत, आपण सर्व ज्ञात मंडळी आहात। महाराज वर्णन करतात धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान अनिले पंढरीये। भगवान श्री पंढरीश परमात्म्याला आणायला कारण पुंडलिक ठरले। तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा। पुंडलिक रायाचा हा उपकार आहे। एकनाथ महाराज वर्णन करतात हरी वैकुंठ सांडोनी आला पुंडलिका लागुनी उभा राहिला अजुनी युगानयुगे उभा राहिला अजुनी। नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे की हा परमात्मा श्री पंढरीनाथ हरी वैकुंठ सांडोनी आला पुंडलिका लागुनी। पुंडलिक रायाच्या भेटीसाठी परमात्मा आले। नामदेवराय सुद्धा वर्णन करतात, आरतीमध्ये आपण सर्वजण म्हणतो की नाही, काय तर पुंडलिकाची भेटी
परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. भगवान श्री पंढरीश परमात्मा पुंडलिकरायाला भेटण्यासाठी आले. आता मग पुंडलिकरायांनी काय तप केलं, काय अनुष्ठान केलं याचा जर विचार करायचा झाला, आपण सर्वजण त्याबद्दल ज्ञात आहात. माता पितराची सेवा पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. तर मायबापाची सेवा म्हणून जीवनामध्ये ज्ञानोबरायांनी सुद्धा सकळ तीर्थाची धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोणचे. मायबापाची सेवा केली पाहिजे. ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या जाण्यानंतर त्यांची पुण्यतिथी करावी. एकाने विचारलं, म्हणे महाराज मायबापाची पुण्यतिथी किती दिवस करावं लागते हो? आमचे एक महाराज आहेत, ते म्हणे जोपर्यंत मायबापाची इस्टेट खाताव तेवढे दिवस करावं. तो विनोदाचा भाग झाला, पण सांगण्याचा अर्थ असा की मायबापाची सेवा केली पाहिजे. पुंडलिकाचं अनुष्ठानच काय आहे? फक्त आणि फक्त माता पितराची सेवा. नाहीतर पुंडलिकरायानं काय तप केलं आहे, कुठं जाऊन हजारो वर्षाची तपश्चर्या केली आहे, काय शास्त्राध्ययन केलं, याचा कुठं काय उल्लेख नाही. याचा अर्थ काय की मायबापाच्या सेवेनं पुंडलिकरायाला परमात्मा प्राप्त झाले. असंही कुठं लिहिलेलं नाही की पुंडलिकरायानं 20-21 वर्ष कपात चहा प्यायचा सोडून दिलता, असं केलं तसं केलं, काही असलं काही केलं नाही. पण पुंडलिकरायासाठी परमात्मा पंढरीला आले. ज्यावेळेला भगवान श्री पंढरीश परमात्मा पंढरीमध्ये आले, पुंडलिकरायाच्या घरी गेले. पुंडलिकराय आपल्या मायबापाच्या सेवेमध्ये सेवा देत आहेत. भगवान श्री पंढरीश परमात्मा आले. पुंडलिकरायाला सांगितलं, अरे मी आलो आहे. पुंडलिकराया हे भक्तराज आहेत महाराज, त्यांना माहिती आहे आत्ता जर उठून देवाकडं मी मुख केलं तर सेवेत अंतर पडेल मायबापाच्या. आणि ज्या सेवेच्या द्वारा परमात्मा प्राप्त झालेला आहे तीच सेवा बाजूला करून जर मी परमात्म्याकडं पाहिलं तर परमात्मा थांबल का निघून जाईल कोणास ठाऊक नाही. जसं अर्जुनाने पहिल्या अध्यायात म्हणावं की जोडला तो हातीचा दुरी होसी, हो वध करुनी गोत्रजाचा, वसवटा होनी पापाचा, जोडला मग हातीचा दुरी होसी. तसं देव दूर जातील म्हणून पुंडलिकरायाने सांगितलं, उभा राहा देवा, जरा वाट पहा, मी माझ्या मायबापाची सेवा करतो आहे. मग देव म्हणले, अरे पुंडलिका मी उभा राहायला तयार आहे, वाट पाहायला तयार आहे, पण मला आसन दे काहीतरी. कारण यजमानाचं कर्तव्य असतं पाहुणा आला की त्याला आसन द्यावं. मग पुंडलिकरायाने इकडं इकडं पाहिलं, पण पुंडलिकरायाला तिथं जवळ वीट दिसली. म्हणून कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलास, किंवा मागे भिरकावी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. आणि सांगितलं, देवा या विटेवर स्थानापन्न व्हा. देव विचार करू लागले, आता या विटेवर बसायचं म्हणलं तर बूट टेकणार नाही, मावणार नाही. म्हणून मग भगवंत त्या विटेवर उभे राहिले आणि अशा पद्धतीने परमात्मा विटेवर उभा आहे. काय त्या विटेचं भाग्य असेल महाराज ज्ञानोबराय वर्णन करतात. पूर्वी पुण्य केले ओ माये, ते विटे लाधले या विठोबाची पायो. बहुता जन्मीच्या सायासे, विठ्ठल लाधला पुंडलिकासी. पूर्वी पुण्य केले ओ माये, ते विटे लाधले या विठोबाचे पायो. हो, ही वीट म्हणजे भक्तानं दिलेली ही वीट आहे. याच्यातून 1-2 गोष्टी आपल्या लक्षात येतील की पुंडलिकरायानं वीट दिली आणि परमात्मा विटेवर उभे राहिले. एक कल्पना करा, आपण जर विटेवर उभं राहायचं म्हणलं तर किती वेळ उभं राहणं शक्य आहे? तोल जाण्याची भीती आहे, कितीतरी अडचणी आहेत विटेवर उभं राहणं म्हणजे. पण एवढं सगळं हो असूनही इतक्या प्रतिकूलतेमध्ये परमात्मा त्या विटेवर उभेच आहेत. आणि 1-2 वर्ष नाही, 1-2 तास नाही, तर मग आता युगे झाली 28, अजूनही न म्हणसी बैस. 28 युगापासून या 28 विटेवरी उभा, तरी परमात्मा उभेच आहेत. याच्यातून एक भाव लक्षात येतो की परमात्मा श्री पंढरीनाथ भक्तवत्सल आहेत. मला भक्तांनी दिलेलं असं नाही, मी हे सोडू कसं, म्हणून भगवान श्री पंढरीश परमात्मा विटेवर उभे आहेत. म्हणून तुकोबराय त्याचं वर्णन करतात, विटेवरी साजेरी, विटेवर उभे आहेत. थोडं विटेच्या संबंधानं ज्ञानोबरायांनी खूप गोड भाव सांगितलेला आहे, त्याचा थोडासा विचार करू. ज्ञानोबराय भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या प्रेमामध्ये, अनुरागामध्ये, विरहामध्ये असताना त्या विटेचं कौतुक करतात. म्हणे असं कोणतं पुण्य त्या विटेनं केलं असेल
की तिला भगवंताचे पाय लाभले. मी कोणतं जरी पुण्य करण्यासाठी प्रवृत्त झालो तरीसुद्धा मला त्या विटेचं भाग्य प्राप्त होणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, त्रिवेणीचे स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. ज्ञानोबराय म्हणतात, मी वाराणसी तीर्थयात्रेला जाईन, मला वाराणसीची तीर्थयात्रा केल्याचं पुण्यपदरात पडेल, गंगा स्नानाचं पुण्यपदरात पडेल, तीर्थयात्रा केल्याचं पुण्य पदरात पडेल, विश्वनाथाच्या दर्शनाचं पुण्य माझ्या पदरात पडेल. प्रयाग तीर्थ पाहीन, त्रिवेणी संगमावर प्रयागराज क्षेत्रामध्ये जाऊन तिथं मी स्नान केल्यानंतरचं जे काही भाग्य आहे ते मला प्राप्त होईल, मला मोक्षही त्या निमित्तानं प्राप्त होईल. पण भगवंताच्या चरणाची वीट होण्याचं सौभाग्य प्राप्त होईल का नाही? ज्ञानोबराय म्हणतात, परी मी वीट नव्हेन, मला वीट होण्याचं भाग्य प्राप्त होणार नाही. विठोबा पायीची वीट मी कैबा होईन. ज्ञानोबराय म्हणतात, काय करावं लागेल, असं कोणतं तप करावं लागेल की मला भगवंताच्या चरणाची वीट होण्याचं सौभाग्य प्राप्त होईल? एका अंगुष्ठी तप करीन. ज्ञानोबराय म्हणतात, एक अंगठ्यावर म्हणजे पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून मी तप जरी करायला लागलो काहीच मिळणार नाही असा त्याचा अर्थ नाही. तपाचं जे काही फल आहे ते सगळं पदरात पडेल, पण वीट होण्याचं सौभाग्य प्राप्त होईल का? ज्ञानोबराय म्हणतात, ते मात्र मला भाग्य प्राप्त होणार नाही. पृथ्वी पात्रची लाहीन, देह करवती देईन, परी मी वीट नव्हेन. भगवंताच्या चरणतळीची जी अक्षय वीट आहे ते वीट होण्याचं सौभाग्य मात्र मला प्राप्त होणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, बहुता पुण्याच्या सायासी, चरण जोडले विटेसी, निवृत्ती दासो म्हणे परीयसी, परी मी वीट नव्हेन. ज्ञानोबराय म्हणतात की तरीसुद्धा मला वीट होण्याचं सौभाग्य प्राप्त होणार नाही. असं कोणतं पुण्य त्या विटेनं केलं असेल? जसं गवळणी भाव आहे की कृष्णाच्या अधरामृताचं रसपान करणारी ती बासरी, कोणत्या पुण्यानं आम्हाला ते बासरी होण्याचं सौभाग्य प्राप्त होईल? म्हणून गोपिका जसं वेणुगीतामध्ये त्या बासरीच्या संबंधानं काय म्हणावं, एक प्रेमात्मक द्वेष त्या बासरीचा करतात. म्हणजे कसा की तिला मात्र देव अखंड ओठावर धारण करतो, आम्हाला मात्र अधरामृताचं रसपान करवीत नाही. काय केलं म्हणजे आम्हाला बासरी होण्याचं सौभाग्य प्राप्त होईल? हे जसं गोपिका वेणुगीतात म्हणतायत तसं इथं ज्ञानोबराय विटेच्या संबंधानं भाव धारण करतायत. मला ते वीट होण्याचं सौभाग्य कधी प्राप्त होईल? पुंडलिकरायानं ती वीट दिली. भगवान त्या विटेवर उभे राहिले. गुरुवर्य चैतन्य महाराजांच्या मुखातून या विटेच्या संबंधानं खूप चिंतन आपण सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे. ते म्हणे, वीट देवानी पुंडलिकांनी दगड दिला नाही, पाट दिलं नाही, पोतं तर द्यावं का नाही, पोतंसुद्धा दिलं नाही, आसन दिलं नाही, वीटच का दिली? तर महाराज नेहमी सांगतात की म्हणे त्याचं कारण असं आहे की देवाला जास्त काळ तिथं उभं राहायचं आहे आणि वीट ही हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड राहते. महाराज विटेचं जर घर असतं की नाही, नुसतं स्लॅब सिमेंट घातलेलं असेल तर गरमीत गरम आणि थंडीत थंड पडते. पण विटेचं जे घर आहे, जुन्या काळच्या ज्या विटा होत्या त्या उन्हाळ्यात थंड घरं व्हायची ती आणि हिवाळ्यामध्ये ते गरम असायची. पुंडलिकरायांनी देवाचा विचार केला आहे. तो म्हणे देवाला आता इथं भक्तांचा उद्धार करीत अनंत कालपर्यंत उभं राहायचं आहे, तर त्या पद्धतीनं ही वीटच भगवंताला अत्यंत उपयुक्त होईल. म्हणून पुंडलिकरायानं वीट दिली. भगवान भक्ताला दिलेल्या शब्दाखातर तेवढ्या संकुचित जागेवरती अर्थात विटेवरती उभे राहिले. हे त्याचं भक्तवत्सलत्व आहे. भक्तावर असणारं हे त्याचं प्रेम या विटेवर उभे राहण्याहून दिसतं. महाराज म्हणतात, देवा असा जो तुम्ही अवतार धारण केलेला आहे आणि अशा स्वरूपात जे उभे आहात की समचरण समदृष्टी विटेवर उभे आहात आणि साजिरी म्हणजे अत्यंत सुंदर साजिरं रूप धारण करून तुम्ही उभे आहात. आता साजिरा म्हणजे सुंदर आहे परमात्मा. भगवान श्री पंढरीनाथ किती सुंदर आहेत. तुकोबऱ्यात म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. हा परमात्मा सुंदर आहे महाराज. ज्ञानोबरांनी तर याच्या सौंदर्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, सौभाग्य सुंदरू लावण्य आगरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलो.
सौभाग्य सुंदरू लावण्य आगरू, गुण लावण्याची खाणी. सौंदर्य हा एक भाग वेगळा आहे, पण लावण्य म्हणजे सुंदरता कधीकधी बघणाऱ्याच्या अनुरूप सुंदरता ठरत असते. म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं, कसलं बी काळं कुळकुळीत लेकरू राहू द्या, परंतु आईच्या दृष्टीनं ते सुंदरच आहे. म्हणजे सुंदरता ही बघणाऱ्याच्या दृष्टी अनुरूप, म्हणजे दृष्टीसापेक्ष सुंदरता आहे. पण लावण्य मात्र तसं नाही. लावण्य म्हणजे जे वास्तव सुंदर आहे. आणि म्हणून भगवान श्री परमात्मा लावण्य आगर आहे. ज्ञानोबरांनी तर त्याचं किती वर्णन केलेलं आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे एर कुणीकडे रावरंक. नाथ महाराज म्हणतात की महाराज, या जगामध्ये सगळ्यात सुंदर लक्ष्मी माता आहे, पण तीसुद्धा याच्या सौंदर्याला भुलली हे की नाही. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. वेडी झाली. वेडी झाली म्हणजे काय झालं, त्यासाठी जरा 9व्या अध्यायात जावं लागेल ज्ञानेश्वरीच्या. लक्ष्मी मातेचा काय अधिकार महाराज. श्रीये आईशिया दासी घरी जी येते. ज्ञानोबराय वर्णन करतात की म्हणे सगळ्या सिद्धी जिच्या घरी, जिचं दास्यत्व करण्यासाठी उभी आहे, तीही लक्ष्मी आहे. ती खेळता करती घरकुली, तया नामे अमरपुरी जरी ठेवली, तरी न होती काय बाहुली. इंद्रादिक लक्ष्मीच्या दृष्टीनं हे इंद्रादी सगळे बाहुले आहेत म्हणे. बाहुल्याचा खेळ आहे ते. हो, असं लक्ष्मी मातेचं वर्णन आहे. थोडं गोव्यांचं मला विस्मरण, म्हणजे कसं झालं आहे, लयच डोकं बसून आहे 8 महिने झालं. त्याच्यानं जरा असं जे प्रत्यक्ष पटपटपट पुढं यायचं ते येईना गेले. सांभाळून घ्या आपण सर्वजण. 9व्या अध्यायामध्ये आपण बघू, स्वाध्याय करा थोडा पाहिजे तर. तर लक्ष्मी मातेचं वर्णन ज्ञानोबरांनी आधी खूप केलेलं आहे, 4-5 ओव्यामध्ये केलेलं आहे. एवढा मोठेपणा ज्या लक्ष्मीकडे आहे, पण ती लक्ष्मीसुद्धा याच्या सौंदर्याला भुलली, वेडी झाली. ते सगळं ऐश्वर्य बाजूला ठेवलं आणि देवाचे चरण धरले महाराज. मग हे वेडी झालं म्हणावं लागेल की नाही. म्हणून सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा. पात्र झाली याचा अर्थ असा आहे की देवाच्या सौंदर्यापुढं लक्ष्मीसुद्धा भुलली महाराज. तुम्ही म्हणाल देवाचं रूप पाहिलं म्हणून भुलली का. अहो, पाहिल्यावर तर वेळ लावील परमात्मा. पण रुक्मिणी मातेनं द्वापार युगामध्ये जे देवाचं रूप पाहिलं होतं का ऐकलं होतं. शृण्वताम, फक्त ऐकलं होतं. नारदांच्या मुखातून भगवंताच्या दिव्य रूपाचं वर्णन ऐकलं. रुक्मिणी स्वयंवरामध्ये नाथ महाराज असं लिहितात की म्हणे, श्रीकृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित भूमीवरी. अष्टसात्विक भाव जागे झाले. नुसतं श्रवणार्थी, नुसतं कर्ण रंध्राच्या द्वारा भगवंताच्या दिव्य गुणाचं वर्णन, रूपाचं वर्णन कानातून मनापर्यंत पोचलं की भावसमाधीमध्ये रुक्मिणी माता गेल्या. सांगण्याचा अर्थ असा आहे, हा इतका सुंदर आहे. ऐकल्यावर वेळ लावतो, पाहिल्यावर तर वेळ लावील की नाही. पाहिली या वेध लावी, बैसे जीवी जडुनी, देखिला डोळा बैसला मनी, तो जीवदनी उच्चारी. इतकं याचं सौंदर्य आहे. जयाची निळे कोटी चंद्र प्रकाशे, कमलनयन हास्यवदन हसे. ज्ञानोबराय वर्णन करतात, याच्या कपाळावर कोटी चंद्राचं तेज आहे. मग एक प्रश्न निर्माण होतो महाराज, याच्या कपाळावर कोटी चंद्राचं तेज आहे, मग काय विशेष आहे. गुरुरे शेखरबाबांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो आपल्याला. काय म्हणे, पृथ्वीवर एक अशी स्त्री होती, ती पृथ्वीवर होती पण देवादिकांनासुद्धा तिच्या सौंदर्याचं आकर्षण होतं. तसं पाहायला गेलं तर पृथ्वीवरच्या लोकांच्या प्रति देवतांना आकर्षण वाटायचं काय कारण आहे. कारण आपला देह मलमूत्र आदी निर्माण करणार आहे. दुर्गंध या शरीराचा येतो. त्यांचा देह तर
दुर्गंध येत नाही, थकत नाही, त्यांना चिपड येत नाही, नाकात मिकूड येत नाही, मलमूत्र येत नाही त्यांना, अशा शरीराला धारण केलेली देव आणि हे सगळं निर्माण करणारा आपला देह, त्यांना आकर्षण वाटायचं काय कारण आहे? पण ती दमयंती इतकी सुंदर होती. दमयंती इतिहासातली सगळ्यांना माहिती आहे की तिच्या सौंदर्याचं आकर्षण देवादिकांना होतं, देवादिकांना. म्हणले ठीक आहे, इतकी सुंदर, कसं काय सुंदर होती हो एवढी? त्याचं कारण असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की तिला निर्माण करत असताना ब्रह्मदेवानी चंद्रावरची मुठभर माती घेतली होती आणि मुठभर माती घेऊन चंद्राची तिचं शरीर निर्माण केलं तर ती जगाला नव्हे देवतांना वेड लावील इतका सौंदर्य तिला प्राप्त झालं. मग माझा प्रश्न, गोरवरे असं म्हणतात की माझा प्रश्न असा आहे की सांगा, जिला निर्माण करताना चंद्रावरची मुठभर माती घेऊन निर्माण केलं तर तिचं सौंदर्य देवादिकांना वेड लावतं. मग ज्याच्या मुखकमलावर कोटी चंद्राचं तेज आहे तो तर किती लोकाला वेड लावित असेल? विषयी लोकाला वेड लावेल नवल नाही महाराज. पण विषयाच्या अतीत झालेले या जगताच्या मिथ्यत्वाला दृढत्वानं जाणलेले हे सगळे महापुरुष, जे या जगातल्या कुठल्याच गोष्टीचं आकर्षण ज्यांच्या अंतःकरणाला राहिलेलं नाही, ते महात्मेसुद्धा याच्या रूपाला बोलतात. हेच याचं साजिरपण आहे, सौंदर्य आहे. असा हा जो सुंदर परमात्मा आहे, ज्याच्याकडं पाहिलं की मनाचा ठाव घेणारा हा परमात्मा आहे. तुकोबराय म्हणता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. असं जे सुंदर रूप आहे, याच्या सौंदर्याचं काय वर्णन करावं? किती लोकांना याच्या सौंदर्यानं वेड लावलं आहे काय सांगा. गोकुळामध्ये गेलात तर याच्या सौंदर्याच्या प्रभावानं प्रभावित झालेले सगळे भक्त तिथं पाहायला मिळतील. असा हा सुंदर परमात्मा, जो अजून एका पद्धतीने याच्या सौंदर्याचा विचार करायचा झाला तर ज्ञानोबराय असं म्हणतात की म्हणे वेद जेने सुभाष, सुख जेने सोल्हास, हे असो रूपस विश्व जेने. याचं सौंदर्य कसं आहे? या जगात जेवढ्या काही सुंदर वस्तू आहेत ते ज्याच्यामुळं सुंदर आहेत तो हा परमात्मा सुंदर आहे. मग हा किती सुंदर असेल? परमश्रद्धेय संदीपान दादांच्या मुखातून आम्ही ऐकलेला भाग सांगतो. सगळं असंच आहे, ह्यांचं ऐकलं त्यांचं ऐकलं आपल्या पुढं सांगितलं. ती भानगड कशी आहे? भाकरी करायची झाली तर कशाचं पीठ लागते? ज्वारीचं. चपाती करायची झाली तर गव्हाचं, बरोबर आहे ना? म्हणले बरं, पण धपाटं करायचं असेल तर 2-3 पिठं लागते वाटतं ना. मग तसंच आहे, एकीकून ज्वारीचं आणायचं, एकीकून गव्हाचं आणायचं, एकीकून बेसनाचं आणायचं. ती सगळं एक करून तुम्हाला सगळ्याला सांगायचं. फक्त असा भाग आहे, दुसरं काही नाही. तर दादांच्या मुखातून आम्ही ऐकलेलं सांगतो आपल्याला. तर ते एक प्रोफेसर होते ज्यांचं नाव होतं तीर्थराम. अखंड भारत असतानाची ही गोष्ट, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट, पाकिस्तान वेगळा व्हायच्या आधी. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक होते. पण थोडीशी शास्त्राची, अभ्यासाची मुमुक्षुता त्यांच्याकडे जास्त होती. बुभुत्सा काय म्हणायचं म्हणा आता, ते जिज्ञासा. त्यामुळं एका कुठंतरी प्रवचनामध्ये जाऊन बसले. प्रवचन इतकं सुंदर झालं, वैराग्यवान महापुरुषाच्या मुखातून विरक्तीच्या गोष्टी ऐकल्या. पूर्वीची प्रवचनं तशी व्हायची, कीर्तनं तशी व्हायची की श्रोत्याच्या अंतःकरणावर प्रभाव व्हायचा. का? कारण आचरणातून असायची. आमच्या लहानपणी, फार मागं नाही, माझ्या लहानपणी कीर्तन ऐकलं की 8-8 दिवस डोक्यातून जायचं नाही, तेच ध्यान यायचं सारखं. कारण तेवढ्या तेजामध्ये, तेवढ्या तपश्चर्येमध्ये ती कीर्तनं व्हायची महाराज. आता काय, आता मी बी जास्त बोलून येईन, तुम्ही बी ती सगळ्याला कुळून पेलेले असाव. तुम्ही तर काय साधे माणसाव का श्रोते म्हणजे. पण सांगण्याचा भाग, इतकं वैराग्यवान वचनं कानावर पडली आणि त्याचा परिणाम हे जे तीर्थराम होते यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि त्या क्षणी त्यांनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतलं की 2-3 गोष्टी हे कराव्या लागतात. एक शेंडी काढावी लागते, यज्ञोपवीत समर्पित करावं लागतं, स्वतःच्या नावाचं पिंडदान करावं लागतं. मायबाप जिवंत असले तरी मायबापाचं पिंडदान करायचं, स्वतःचं पिंडदान करायचं, म्हणजे तिथून मी मेलो असं म्हणायचं.
असं असतं म्हणे. आणि नाव बदलायचं. तर तीर्थरामांनी आपलं नाव उलटं केलं ना, रामतीर्थ केलं. रामानंद तीर्थ वेगळे, पण रामतीर्थ केलं. मग शास्त्राध्ययन, त्यानंतर अध्यापन, त्यानिमित्तानं काही शिष्य त्यांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले. एकदा गंगा स्नानावरून आश्रमाकडे जात असताना वाटेमध्ये एक गल्ली लागली, वेश्येची गल्ली लागली. आणि वेश्येच्या गल्लीमध्ये एक वेश्या तिच्या त्या घराच्या बाहेरल्या बाजूला येऊन उभी होती. स्वामी रामतीर्थांनी पाहिलं आणि तिच्याकडे पाहतच राहिले. शिष्य म्हणले, अवघड झालं की म्हणे आता. म्हणजे कसं काय? गुरुजी आपल्याला सांगतात जगाच्या मोहात पडायचं नाही, सुंदर स्त्री पाहिली की तिच्याकडे पाहत राहिले. आपल्याला म्हणतात मातृवत परदारानी परद्रव्यानी लोष्ठवत आत्मवत सर्वभूतानी यः पश्यति स पश्यति. आणि आपणच त्या सुंदर स्त्रीच्या मुखाकडे पाहत बसलेले आहेत. थोड्या वेळात रामतीर्थ निघाले, आश्रमात आले. सर्व शिष्यांनी समोर येऊन हात जोडून बसले आणि विनम्रतेनं, अत्यंत विनयानं प्रश्न विचारला, गुरुदेव आपण तर आम्हाला वैराग्याच्या गोष्टी सांगता, पण आज आम्हाला जरा बोलण्यात आणि करण्यात काही फरक वाटला. गुरुजींच्या चटकन लक्षात आलं की विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचारायचा आहे. गुरुजींनी सांगितलं, मग त्या वेश्येला पाहत उभं राहिलो म्हणून तुमच्या अंतःकरणात हा भाव निर्माण झालेला आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो म्हणे की बाबा हो, मी तिच्या सौंदर्याला पाहून तिला पाहत होतो असं समजू नका म्हणे. मग मी विचार हा करत होतो, ही जर इतकी सुंदर आहे तर हिला सौंदर्य प्राप्त करून देणारा, हिला सौंदर्य प्रदान करणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल याचा मी विचार करत होतो म्हणे. समग्र जगाला सुंदर करणारा हा परमात्मा, हे असो रूपस विश्वजने, असा जो सुंदर आहे, इतका सुंदर आहे, भक्तांच्या हृदयाचं अपहरण करणारा आहे. मग देवा तुम्ही सुंदरच आहात, त्या सौंदर्याच्या द्वारा भक्ताच्या अंतःकरणाचं अपहरणच करता, तर मग आता माझ्यावरही कृपा करा आणि माझी वृत्ती आपल्या चरणी स्थिर व्हावी, म्हणून ह्या चित्ताचं हरण करा आणि ते चित्त तुमच्या चरणी स्थिर करा. म्हणून महाराज म्हणतात, समचरणदृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती राहो असं तुकोबरायांनी म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता निवृत्ती स्थितीमध्ये जाण्यात आनंद आहे, परंतु तुकोबराय मात्र वृत्ती शिल्लक ठेवण्याची मागणी देवापुढं करतायत. मग वृत्ती शिल्लकच कशासाठी पाहिजे? वृत्ती निवृत्ती करून टाका ना, मन राममय करून टाका, निवृत्ती स्थितीमध्ये समाधीचं सुख भोगा. तर तुकोबरायांचा हा देवाचा संवाद आहे. तर मग आपण त्याचा विचार उद्याला करू की वृत्ती शिल्लक ठेवून तुकोबरायांना साधायचं काय आहे, निवृत्ती स्थिती तुकोबरायाला का नको आहे, याचा विचार उद्याला करू. आजची सेवा पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.